आज आपण घरच्या घरी कुरकुरीत, हलके आणि चविष्ट असे रवा पापड बनवणार आहोत. ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये होते. उन्हाळ्यात साठवणीसाठी हा पापड आहे ना एकदम परफेक्ट आहे. तर मग तुम्हीसुद्धा हा चविष्ट असा पापड ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा. मंडळी, हा पापड बनवण्यासाठी रवा वगैरे मी भिजू घातलेला नाही आहे. अगदी आहे त्या स्थितीमध्ये रवा असतानासुद्धा आपण हे पापड आहे ना एकदम छान कुरकुरीत असे बनवणार आहोत. तर 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे. अगदी 0 नंबरचा घ्यायचा आहे हां. जर रवा थोडासा जाडसर असल्यास आहे ना मिक्सरमधून काढून घ्या. अगदी 5 मिनिट अगोदर आहे ना रव्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हाताने असा रवा जो आहे ना तो मिक्स करून घेत आहे. आता ठेवूया रवा शिजण्यासाठी पाणी, म्हणजेच आपण पापडसाठी आदान ठेवूया. तर आहे ना मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या तांब्याच्या मापाने आहे ना 7 तांबे म्हणजे 7 लिटर पाणी असं ठेवलेलं आहे. तर 1 किलो रव्यासाठी 7 लिटरचा वापर इथे मी केलेला आहे. तर 1 किलो रव्यासाठी पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते अगदी 5 ते 7 लिटर ह्यामध्येच असू शकतं. पण मी जास्तीत जास्त म्हणून 7 लिटर पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. एक उकळी फुटायला लागली ना की ह्यामधलं पाणी जे आहे ना ते अगदी 2 लिटर आपण साईडला काढून ठेवणार आहोत. म्हणजे जर कमीच पडलं ना तर पाणी पटकन वापरता येईल यासाठी. आता टाकूया पाण्यामध्ये चवीनुसार मीठ. जो आपला घरातला चमचा असतो ना मोठा चमचा, त्या चमच्याच्या साहाय्याने अगदी 2.5 चमचे मिठाचा वापर इथं मी केलेला आहे आणि एकदम परफेक्ट असा हा माप आहे. यानंतर टाकूया यामध्ये जिरे. जिरे तुमच्या आवडीप्रमाणे टाका. जिरे आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता जिरे स्किप करून. जिरे टाकून झाल्यानंतर पापड खारसुद्धा टाकलेला आहे. तर 1 किलो रव्यासाठी अगदी 1 ते 1.5 चमचाचा पापड खारचा वापर इथे मी केलेला आहे. यानंतर हिरवी मिरची जी आहे ना ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये कुटून टाकलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरून खूप सारी कोथिंबीर. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल ना तर काहीच हरकत नाही आहे. तर तुम्ही अगदी लाल तिखट टाकलं तरी चालतं. आता उकळी फुटायला लागली ना की यामधलं अगदी 2 लिटर पाणी इतकं आहे ना साईडला काढून ठेवायचं आहे. म्हणजे जर कमीच पडलं ना तर आपल्याला पटकन लगेच वापरता येईल यासाठी. उकळी फुटायला लागली आहे, गॅस आहे ना कमी करायचा आहे अगोदर आपल्याला आणि थोडं थोडं करून रवा जो आहे ना तो यामध्ये टाकायचा आहे. अगदी 2 व्यक्तीची गरज पडेल इथे हां. एक रवा टाकण्यासाठी आणि एक आहे ना मिक्स करण्यासाठी, जेणेकरून गुठळ्या तयार होऊ नये रव्याच्या यासाठी. तर लाटण्याच्या साहाय्याने अगदी हळू हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे, सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रणमध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी आहे ना मी अगोदरच रव्यामध्ये थोडंफार पाणी टाकून एक 5 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं होतं आणि पाहू शकता अगदी दाटसर असा रवा जो आहे ना तो तयार झालेला आहे. म्हणजेच यामध्ये आणखीन थोडंसं पाणी मावणार आहे. तर जे आत्ता आपण साईडला काढून ठेवलेलं पाणी आहे ना एक्स्ट्राचं, तर ते पाणी हळूहळू यामध्ये ॲड करत जाऊया. रवा शिजण्यासाठी खूप काहीसा वेळ लागत नाही आहे. झटपट असा रवा जो आहे ना तो शिजून जातो. पण जसं जसा रवा शिजेल ना तसं तसं आहे ना खूप दाटसर आणि घट्ट होत जातं. मग आपल्याला हे जे मिश्रण आहे ना खूप दाटसरही नको आणि खूप पातळही नको. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे खूप घट्ट झालं होतं तर यासाठी आहे ना जे राहिलेलं पाणी होतं ना ते पाणी टाकलेलं आहे. आणि परत एकदा हा जो रवा आहे ना तो सगळीकडे असा मिक्स करून घेते आणि शिजवून घेते. जोपर्यंत हा रवा जो आहे ना तो मीडियम स्थितीमध्ये येत नाही आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही रवा पापड बनवला ना तर खरंच खायला खूप उत्कृष्ट लागतात आणि कुठलीही रवा भिजवण्याची झंझट नाही आहे, काहीच नाही आहे. तरी पण पापड आहे ना अधिक रुचकर लागतात. आणि पाहू शकता जसं जसं रवा जो आहे ना तो शिजत जातो आहे ना तसं तसं खूप घट्ट होत जातो आहे. त्यामुळं जे आपण ठेवलेलं पाणी आहे ना ते यामध्ये वापरावंच लागतं. म्हणून आहे ना 1 किलोसाठी आहे ना 7 लिटर बरोबर पाण्याचा वापर होतो आहे. रवा न भिजवल्यामुळे ना जास्तीत जास्त 7 लिटर पाण्याचा वापर होतो आहे. जर का रवा आपण भिजवून घेतला ना तर मग आहे ना कमी पाणी लागतं.
रवा जो आहे ना तो खूप छान असा फुलला गेलेला आहे. पाहू शकता एकदम असा पातेलं भरून झालेला आहे आणि मस्त असा शिजलासुद्धा गेलेला आहे. फक्त आहे ना मीडियम साईजमध्ये येण्याची वाट पाहावी लागेल. तर यासाठी आहे ना अगदी 2 मिनिट आपण वाट पाहूया. हे रवा पापड आपण अगदी वर्षभरसुद्धा साठवून ठेवू शकतो आणि खायलासुद्धा खरंच खूप खमंग लागतात. तर मग तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ना हे पापड नक्की बनवा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करून जा. आणि पाहू शकता मस्त असं स्ट्रक्चर आलेलं आहे. रवा आहे ना खूप छान असा शिजला गेलेला आहे. तर आता आहे ना आपण पापड बनवायला घेऊया. टेरेसवरती प्लास्टिक पेपर शीट आतरलेली आहे. त्याला अगदी थोडंफार तेल लावायचं आहे. तेल नाही लावलं तरी काहीच हरकत नाही आहे. आणि असं पळीपापड जे आहेत ना ते बनवून घ्यायचं आहेत. आणि पाहू शकता किती इझिली आणि मस्त हे पळीपापड जे आहेत ना ते स्प्रेड होतात आहे आणि दिसायलासुद्धा किती सुरेख दिसतात आहे. तर एक एक करून सर्व जे पापड आहेत ना ते मी बनवून घेतलेले आहेत. आणि पाहू शकता किती क्वांटिटीमध्ये सुद्धा हे रवा पापड झालेले आहेत. अगदी 2 ते 3 दिवस हे जे रवा पापड आहेत ना ते छान असे मस्त उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. तर आता तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. आणि पाहू शकता किती मस्त फुलले गेलेले आहेत. पण झालं असं की तेल आहे ना थोडंसं खूपच गरम झालं होतं. त्यामुळे तुम्हाला इथे कलर जो आहे ना तो अगदी थोडासा रेडसर दिसेल. पण आहे ना खायला आहे ना चव खरंच खूप भारी होते. तर आहे ना तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच फूडी रोहिणीला